मंडळी नमस्कार. मी उमेश पोहदरे, राहणार येवती, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ. मंडळी आज व्हिडिओ करायचं कारण आपण मागे एक व्हिडिओ केला होता तणनाशकाचा, हार्मेट्री, जे स्पर्शजन्य तणनाशक आहे आणि स्पर्शजन्य तणनाशक असून त्याचे रिझल्ट हे बऱ्याच शेतकऱ्याचे कमेंट्स होत्या व्हिडिओवर की रिझल्ट पण दाखवा. तर ते रिझल्ट दाखवण्यासाठी आज आपण आता ज्या क्षेत्रामध्ये आपण हार्मेट्री मारलं त्याचं दाखवत. आता हे क्षेत्र बघा, इथं आपलं गव्हाचं काढ हे सगळं दिसत असेल तुम्हाला. याच्यात बघा गांडूळ. इथे आपल्याकडे गांडूळाची संख्या तर वाढलेली आहेच, पण आता तुम्हाला मी रिझल्ट पण दाखवतो. आता तुम्हाला आपण त्याच्यात सांगितलं होतं की गाजर गवत, केना आणि आवळी जे हिरवं दिसेल ते सगळं मारेल. आणि विशेष मी बघा साईड इफेक्ट कुठं नाही. या प्लॉटला अजून आपण खत नाही दिलेलं आहे. बघू शकता, तुम्हाला खताचं पण दाखवतो. ही आपली जागा कुठे दिसते, किंवा आता 20 तारखेला आपल्या शेतात कार्यक्रम आहे अंकुश पाटील सरांचा, त्या दिवशी पण तुम्ही पाहू शकता. अजून आपण खत दिलेलं नाही. स्टेज ही आहे. आता मी तुम्हाला दाखवतो ते त्याचे आलेले रिझल्ट, कोणते कोणते तण मेले, कसे मेले ते वाले. इथून सुरुवात करू आपण. हा केना लांब वाढणारा, आवळी आवळी आहे ही. बघा, ही आवळी मरत नाही बाकी तणनाशकाने. याच्यात बघा. आता पुन्हा बाकी तण दाखवतो. हे गाजर गवत, हे पण गाजर गवत. त्याची हाईट 4 फूट आहे. या व्हिडिओ सोबत मी जेव्हा आपण फवारणी केली होती त्याचे पण काही फोटो टाकणार आहे. ते चेक कराल किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. सगळं लाल लाल झालेलं आहे बघा, दिसतंय. हे बघा, हार्मेट्रीचे रिझल्ट फार छान आले. काही ठिकाणी डाग पडलेल्या पराठी लक्षात घे बा, हे पण महत्त्वाचं आहे. जिथे कुठे उडले, पण बाकी तुम्ही याची जर शेंडे पाहिले, क्वालिटी पाहिली, याचा कुठेही असर, शेंडा पिवळा होणे असं कोणताही असर आपल्याला इथे दिसत नाही. हे सगळे हार्मेट्रीचे रिझल्ट आहे. आणि माझा एकच तणनाशक झालेला आहे, हे महत्त्वाचं. एकच तणनाशक झालेलं आहे. आता हे बघा, हे झाड हे सुटलं. हे आवळी आहे आमच्याकडली, हे सुटलं. याच्यावर काहीच असर झालेला नाही. पण तेच इथं बघा, हे पण सुटलं मारताना. इथे बघा, ही आपली सघन लागवड पद्धत. याच्यात पण आपण हेच तणनाशक मारलेलं आहे. तर हे होते हार्मेट्रीचे रिझल्ट. खूप छान तणनाशक आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना खूप फायद्याचं आहे. जास्त तणनाशक मारायची गरज पडत नाही आणि हे अनिवडक पद्धतीचं तणनाशक आहे. त्याच्यामुळे आपल्याला घेण्यास काही हरकत नाही. व्हिडिओ योग्य वाटल्यास शेतकऱ्यांना नक्की पाठवा. धन्यवाद.